हॅलो एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचा माझ्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे नागपंचमी आणि श्रावणमधला पहिला सोमवार. तर त्यासाठी माझी जराशी गडबड चालू आहे. पण आज सकाळी रोजच्यापेक्षा मी जरा लवकरच उठली होती, कारण मुलांना शाळेला सुट्टी वगैरे काहीच नव्हती. त्यांची शाळा वगैरे होती, म्हणून त्यांना सकाळी नाश्ता वगैरे बनवून दिला. त्यानंतर सकाळचं बाहेरचं झाडणं, पुसणं, रांगोळी वगैरे घालणं, ह्या सगळ्यातच माझे कामात वेळ होऊन गेला होता. आज जरी लवकर उठली होती, पण एक्स्ट्राचे कामं जरा जास्तच असते आपल्या मागे, कारण की सण वगैरे असला की आपण जरा थोडंसं जास्तच घराकडे जास्त लक्ष देतो. आणि त्यामागे मग देवाची भांडे वगैरे घासणं, हे सगळे पण कामं असतात. मग सगळे ते पण करून घेतले, देवाचे भांडे वगैरे घासले, पूजा पण करून घेतली. आणि लगेच मी प्रसादासाठी शिरा भाजून घेतला होता, कारण की नागपंचमीला कढईचा जास्त मान असतो, म्हणून मी कढईमध्येच रवा भाजून घेतला होता. जास्त फार आज प्रसाद केला नव्हता, मुलं जास्त गोड खायला बघत नाही, म्हणून प्रसाद पण थोड्या प्रमाणातच केला होता आणि गोड पण कमी केलं होतं. पोरं आजकाल खात नाही, आणि म्हटलं जास्त करून फेकून देण्यापेक्षा, मग शिळं वगैरे खाण्यापेक्षा थोडंच केलेलं बरं. मग मी छान असा प्रसाद वगैरे भाजून घेतला, आणि देवाची पूजा वगैरे झाली होती, तर पटकन कढई वगैरे दाखवून दिली आणि पूजा वगैरे करून घेतली. तर यांनी पण मला की नाही मस्त छान पूजा वगैरे करून दिली, नारळ वगैरे फोडून दिला. दरवर्षी आम्ही जुन्या घरी होतो तेव्हा आम्हाला मंदिर जवळच होतं, घराजवळच, म्हणून हे मंदिरातच पूजा करायला जात होते. तिथंच सगळं प्रसाद वगैरे वाहत होते, दूध वगैरे, लाह्या वगैरे जे असते ते तिथं वाहत होते. पण ह्यावर्षी मंदिरात न जाता घरीच सगळी पूजा वगैरे व्यवस्थित करून घेतली. मनात देव असला की कुठेही करता येते असं म्हणता येत नाही, ते बरोबर आहे. मग सगळी पूजा वगैरे केल्या आणि लगेच मी स्वयंपाकाला लागले. मी म्हटलं कारण की पटकन स्वयंपाक करून घ्या, कारण की मला जरा श्रावण सोमवार होता, म्हणून मला बेल वगैरे व्हायचा होता आणि महादेवाचा अभिषेक वगैरे पण घरीच करायचा होता. म्हणून मी म्हटलं चला आरामशीर करून घेते, त्या अगोदर मी सगळा स्वयंपाक वगैरे करून घेते. स्वयंपाकामध्ये मी आज कढी वगैरे करून घेतली. कढीला पण कारण की आज आलूची मला सुकी भाजी करायची होती, म्हणून रश्श्याची म्हणजे आज भात लावायचाच नव्हता, म्हणून कढी वगैरे पण केली, आलूची भाजी केली. थोडा भजे वगैरे पण काढायचे होते, ते पण एका बाजूनं तयार करून ठेवून दिले होते. भजे वगैरे सगळं म्हणजे जे जे आपल्या सणाला लागतात, कारण की म्हणतात ना नागपंचमीच्या दिवशी भात नाही खाल्ला पाहिजे, काहीतरी असेल त्याच्या मागे. आता मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही बसत, ते तो सगळ्यांनाच माहिती आहे. आणि तवा पण नाही ठेवत, म्हणून आज पुऱ्या केल्या जातात. म्हणून ते सगळं मी स्वयंपाकाला लागून गेली, कारण की तुम्हाला माहीतच आहे सगळ्या गोष्टी म्हणजे जे आहे नागपंचमीला, त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच माहीत आहे, त्या आपण फॉलो करतो, जास्त त्यामध्ये आपण पडत नाही. म्हणून मी पण काही जास्त जे माहीत आहे ते माहीत आहे, जे फॉलो करतात जुने लोक, तसं मी पण फॉलो करते आणि त्याचप्रमाणे चालते. सगळे भजे वगैरे पण काढून घेतले, आणि मुलं शाळेत वगैरे गेले होते, म्हणून भजे पण मी थोडेसेच काढले होते. मी म्हटलं मुलं जेव्हा शाळेतून आणि कॉलेजमधून येईन त्यांना नंतर गरम गरम काढून देईन, कारण की मुलांना पण पाहिजे ना. जर मी आताच करून ठेवले तर भजे खूप नरम होऊन जातात, मग मुलांना आवडत नाही. म्हणून मी थोडाफार एकच घाणा काढून ठेवला नैवेद्यासाठी, आणि बाकीचं ते सगळं ठेवून दिलं. त्यासोबतच मग नंतर मी सगळा स्वयंपाकाला लागले, कारण की स्वयंपाक करणं जरुरी होतं, कारण की माझी पूजा होईपर्यंत सगळं खूप उशीर होऊन जाईल. मग मी सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला, आणि इकडे घरच्या लोकांना पण जेवायला सांगून दिलं. घरचे माझे नवरा सासू वगैरे होते, ते पण त्यांनी जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर मला बाकीचे पण कामं होते, आणि पूजा करायची म्हटलं ना, अभिषेक वगैरे करायचा म्हटलं की खूपच वेळ होऊन जातो, कारण की अभिषेक करायला थोडाफार वेळच लागत असतो. त्यासाठी मला यांनी सकाळीच फुलं वगैरे आणून दिले होते. बेल आणलेला होता, तो रात्रीच आणला होता, आणि तो तोडून पण ठेवून दिला होता, कारण की 108 बेल मी वाहत असते. आणि रात्री जे दही वगैरे आणलं होतं ते मुलांनी पण खाऊन घेतलं होतं, म्हणून आज जरा बेल पण व्हायला उशीर झाला होता, कारण दूध पण संपलं होतं. गाईचं दूध मला आणायचं होतं अभिषेकासाठी, तर ते पण मला त्यांनी आणून दिलं होतं. नंतर मी सगळ्या पुऱ्या वगैरे चालू होत्या, तेव्हा त्यांचं काहीतरी मध्ये चालू होतं, थोडंसं व्हिडिओमध्ये वगैरे बोलणं, तर मग मी त्यांच्यासोबतच थोडाफार गप्पा मारत होती. मग नंतर मी अभिषेकासाठी सगळी तयारी वगैरे करून घेतली होती, सगळं सामान वगैरे काढून घेतलं, आणि नंतर महादेवाचा अभिषेक करायला लागले. त्यामध्ये मस्त छान गाईचं दूध, दही, शहद, तूप आणि साखर याने मी छान मस्त महादेवाची पिंड वगैरे, जे माझ्या घरी पितळीचीच आहे, दगडाची पण आहे, पण ती बाहेर तुळशीजवळ ठेवली आहे. मग मी छान अशी पूजा वगैरे करून घेतली, आणि अभिषेक वगैरे झाला. त्यानंतर मी अशी जी माझी सिंपल मी जशी पूजा करत असते तशी पूजा वगैरे करून घेतली. विड्याचं पान ठेवलं. पान माझ्या घरी विड्याची आहे, ते झाडच आहे, मग छोटी छोटी पानं दिसत असेल तुम्हाला, ते पूजा वगैरे करून घेतली. बेल वगैरे वाहून दिला.
बेल वाहताना पण मी 108 मंत्रोच्चारण करूनच बेल वाहत असते. त्यानंतर मला खूप बरं वाटते, कारण की श्रावणच ही असा एक महिना आहे की ज्यामध्ये आपण 108 बेलाचा अभिषेक करतो. तसं तर आपलं होतच नाही, तेव्हा आपण करतसुद्धा नाही. तर मग मी छान मस्त बेल वगैरे वाहिला. त्यानंतर आरती वगैरे करून घेतली आणि जे पुस्तक वगैरे होतं मला ते पण वाचून घेतलं. छान मस्त पूजा वगैरे केली. तर मला खूप प्रसन्न वाटत होतं. मी थोडा वेळ बसली होती. कापूर वगैरे छान असा लावून दिलेला होता. फुलं वगैरे पांढरे माझ्या सासूने आणून दिले होते, तर त्याचीच मी सगळं फुलं वगैरे हार वगैरे करून घेतला होता. काही कुंदाचे फुलं वगैरे लागले होते, त्याचा मी कळसाला माळ वगैरे केला. ते सगळं फुलं वगैरे वाहिले. मला बरं वाटत होतं छान. जाऊ द्या. आणि आज शिवामूठ म्हणजे पहिली तांदूळाची होती, शिवामूठ वाहिली आणि जे नैवेद्य वगैरे केलं होतं ते नैवेद्य वगैरे पण दाखवून दिलं देवाला. कारण की म्हटलं चला आता नैवेद्य केलंच आहे, कारण की आणि आज पहिला सोमवार होता आणि सोमवार मी हे सकाळी म्हणजे दुपारूनच दिवस मावळायचा आधच मी श्रावण सोमवार सोडून देत असते. चला तर माझी अशी पूजा वगैरे झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.